मी विशाल पाटील. झिरो आवरच्या आजच्या आपल्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस हा अनेक राजकीय घडामोडींचा ठरला. 2024 लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीनं भाजपनं गाव चलो अभियान सुरू केलं. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येते. याशिवाय अनेक राज्यसभा खासदारांना भाजप निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरवण्याची शक्यता असून त्यामध्ये नारायण राणेंच्या नावाचीही चर्चा आहे. तर आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा तापत राहिली. एकीकडे भुजबळ राष्ट्रवादीला सोड चिठ्ठी देण्याची चर्चा असताना तिकडे मुंबईत काँग्रेसही टेन्शनमध्ये राहिली. काही दिवसांपूर्वीच मुंबईमधील बडे नेते मिलिंद देवरांनी काँग्रेसला हात दाखवला होता आणि त्या पाठोपाठ काँग्रेसचे मुंबईमधील ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपुत्र झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या गटामध्ये सहभागी होतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. पण त्या केवळ चर्चाच राहिल्या, पुढे काही झालं नाही. चर्चा केवळ पक्ष बदलाचीच राहिली नाही, तर मराठा विरुद्ध ओबीसी वरून सत्ताधारी मित्र पक्षातील नेते एकमेकांसमोर उभे ठाकले. शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी भुजबळांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आणि यावरून भुजबळांनी देखील त्यांना सुनावलंय. याशिवाय महाविकास आघाडीमध्येही आज मोठी घडामोड पाहायला मिळाली. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज पहिल्यांदाच मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीत सहभागी झाले होते. आज चर्चेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते जागा वाटपाबाबत लवकरच पुन्हा एकदा भेटणार आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या रायगड दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या 3 सभांमधून त्यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. तर नाशिक दौऱ्याचा शेवट करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांची तयारी करत असल्याचं जाहीर करत महाविकास आघाडीवरही टीका केली. याच सर्व घडामोडींवरती आम्ही तुम्हाला आज महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न पाहण्यासाठी आता आपण जाणार आहोत आपल्या पोल सेंटरवर. तर झिरो अवरमध्ये आम्ही विचारलेला पहिला प्रश्न, गाव चलो अभियानामधून मोदी की गॅरंटी गावोगाव पोहोचेल, वातावरण बदलेल, भाजपच्या बावनकुळेंचा दावा तुम्हाला पटतो का? 2 पर्याय तुम्हाला दिलेले, होय आणि नाही. तर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक गाजलेला मुद्दा म्हणजे छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांच्या धक्कादायक दाव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. ओबीसी मराठा आरक्षण वादामुळे नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ भाजपचा हात धरण्याच्या तयारीमध्ये असल्याचा मोठा दावा दमानी यांनी केला. दमानी यांच्या या दाव्यानंतर विविध प्रतिक्रिया देखील उमटल्या. अखेरीस स्वतः छगन भुजबळांनी दमानी यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. पाहूयात. भाजपचा प्लॅन आहे की छगन भुजबळ यांना आपला देशभर पातळीवर त्यांना ओबीसी चेहरा बनवायचं. तर तेव्हा मला ते खरं वाटलं नाही आणि असं वाटलं की असे अनेक विषय निघतात आणि अशी वाफा उठतात, पण असं नसावं. कारण हाच भाजप आहे ज्यांनी त्यांच्या विरुद्ध एक PIL केलं होतं, म्हणजे जनहित याचिका केली होती त्यांच्या भ्रष्टाचाराचं सगळं पितळ उघड करण्यासाठी. आणि आज फक्त आणि फक्त राजकारण करायचं म्हणून अशा व्यक्तीला जर ते आता एक पूर्ण देश पातळीवर फेस करणार असतील ओबीसींचा, तर हे अतिशय धक्कादायक आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, मला जे कळतं ते कधीही चुकीचं असू शकत नाही. ते भाजपच्या वाटेवर आहे तेवढं नक्की. मला काही कुठल्याही पदाची काय मोठी हौस नाही आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये मी आज नाही, गेली 35 वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काम करतो आहे. आणि पार रामलीला मैदान, हरियाणा, पटना, जयपूर सगळीकडे मोठ्या मोठ्या रॅलीजसुद्धा झाल्या. त्यामुळे आता नवीन काहीतरी बनावं अशी काही मला ही अपेक्षा नाही आहे. आणि त्यांनाही काय माहिती कुठून मिळाली आणि काय त्या म्हणाल्या, मला काय कल्पना नाही का म्हणाल्या त्या. पण ठीक आहे, आता त्या म्हणाल्या तर असलं काहीही प्रपोजल माझ्याकडे नाही.
दरम्यान अंजली दमानी यांच्या दाव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावं लागलं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अंजली दमानी यांना टोला लगावला. पाहूयात. अंजली दमानियाजी त्या ताईंशी एवढंच सांगेल बोलताना आपल्या माध्यमातून, ना छगन भुजबळ भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या नेत्याच्या संपर्कात आहे. राज्याचा अध्यक्ष म्हणून कधीही भुजबळांनी भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांची इच्छा व्यक्त केली नाही आहे. मला वाटतं ते भाजपमध्ये कधी येणारही नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळं चुकीचा नरेटिव्ह या महाराष्ट्राला देऊ नये अशी विनंती अंजलीताई दमानियाला माझी आहे. पहिल्यांदा तर आमच्या पक्षाचे निर्णय आम्ही करतो, आमच्या पक्षाचे निर्णय अंजली दमानिया करत नाहीत. अलीकडच्या काळात मला असं वाटतं की अंजली दमानिया या सुप्रियाताईंच्या जास्त संपर्कात आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे ट्विट करत असतील. पण भुजबळ साहेब त्यांच्या पक्षात आहे, आम्ही आमच्या पक्षात आहे. तर दमानी यांच्या दाव्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत भाजपवर कडाडले. भ्रष्टाचारी हेच भाजपचा चेहरा असल्याची टीका त्यांनी केलेली आहे. पाहूयात. ईडी एंटी करप्शन, बीजेपी ने उनके ऊपर जो आरोप लगाए थे उस वक्त नेताओं ने जेल में भेजा था उनको, अब उनकी फाइल नहीं मिल रही है. अभी अभी मैंने अंजलि दमानिया का एक वक्तव्य सुना इस बारे में. अब छगन भुजबल जी कौन से पार्टी में जाएंगे, क्या करेंगे, उस बारे में मैं तो नहीं बोल सकता हूं, लेकिन वो बीजेपी का चेहरा बन सकते हैं ऐसे आपका कहना है. अब अजित पवार बन गए, हसन मुश्रीफ उनका चेहरा बन गए, भावना गवळी उनका भ्रष्टाचार ही बीजेपी का चेहरा, और कुछ नहीं. मैं इतना ही कहूंगा, भ्रष्टाचार ही उनका चेहरा है और रहेगा. और जो भ्रष्टाचार बीजेपी के साथ चलेगा वो पवित्र बन जाएगा. बस. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे केवळ भाजप प्रवेशाच्या दाव्यानेच चर्चेत राहिले असं नाही, तर सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेना आमदारानं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही भुजबळांची चर्चा पाहायला मिळाली. मराठा आरक्षणाला केलेल्या विरोधामुळे भुजबळांना आता मित्रपक्षांकडूनही टीकेची झोड सहन करावी लागते. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर हाकलण्याची मागणी केली, मात्र ही मागणी करताना त्यांची जीभ घसरली. गायकवाडांच्या या मागणीवर भुजबळांनीही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. यावरून पुन्हा एकदा संजय गायकवाड आणि भुजबळांना आव्हान दिलं. पाहूयात संजय गायकवाड आणि छगन भुजबळांमध्ये रंगलेला कलगीतुरा. भुजबळ सरकारमध्ये राहून माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करून जर मराठा समाजाच्या विरोधामध्ये भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की याच्या कमरामध्ये लाथ घालून याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. एका राज्याची या मंत्र्याची भूमिका कुठल्या एका धर्माच्या विरोधात समाजाच्या विरोधात असू शकत नाही. तो त्या मंत्रिपदावर राहायच्या लायकीचं नाही, म्हणून ताबडतोबीने भुजबळला घरचा रस्ता दाखवा. त्याच्यामध्ये जर जातीवर शिला असेल तर तो मंत्रिमंडळात राहायच्या लायकीचं नाही आहे, हे माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान. अरे बाबांनो, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो. भाषा जरा जपून वापरायला पाहिजे. त्याबद्दल आता त्यांचे नेते आहेत शिंदेसाहेब, ते पाहतील. पण एक गोष्ट खरी आहे, त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही सांगितलं की कमरेत लात घालून त्यांना मंत्रिमंडळा बाहेर काढा. मला मंत्रिमंडळा बाहेर काढायचं, घ्यायचं, ठेवायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मला मान्यच आहे. ते आणि आम्ही एकाच बाळासाहेब ठाकरेच्या तालमीतले आहे, म्हणून त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये. शेवटी मी पण त्यातलाच आहे आणि आम्ही काही वैयक्तिक भुजबळाचा द्वेष नाही आहे, पण तुम्ही राज्यातल्या एका मोठ्या समाजाला 57 लाख लोकांना ओबीसीचं रिझर्वेशन मिळताना तुम्ही ओबीसीचे नेते म्हणून त्याला विरोध करता. आमचा विरोध त्या ठिकाणी आहे की, आणि आम्ही कोण आहोत, आम्ही पण विदर्भामध्ये आम्ही मराठा असो तरी आम्ही सगळे ओबीसीमध्ये मोडतो. त्याच्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करून राहिले. आमचं म्हणणं आहे की ज्या गोरगरिबांचा 70 वर्षात त्यांना न्याय मिळाला नाही, त्यांना जो न्याय मिळतो तर त्याच्या तोंडचा न्याय हिसकाचा कोणी प्रयत्न करू नये. आणि आता बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून.
मुंबईमधला काँग्रेसचा मोठा मुस्लिम नेता अशी ओळख असलेले बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं होतं. बाबा सिद्दीकींना मानणारा मोठा वर्ग मुंबईत आहे. ते मुंबईच्या वांद्रे इथून 3 वेळा आमदार म्हणून देखील निवडून आलेले आहेत. तर त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे मुंबईच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसंच ते मुंबई युवा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांनी अजित पवारांची साथ दिल्यास काँग्रेसला मुंबईमध्ये मोठं खिंडार पडू शकतं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता याची आठवण असेलच. तर काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी अजित पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चांवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. तर भाजपा आमदार नितेश राणेंनी काँग्रेसला जोरदार टोला हाणला. पाहूया. वो एनसीपी में नहीं जा, देखो एनसीपी शरद पवार जी की है, वो अजित पवार के गुट में शायद जा सकते हैं, ऐसा आपके माध्यम से मैंने सुना है. बीजेपी के साथ, उसका मतलब वो बीजेपी के साथ जा रहे हैं. खाली खबरें हैं, हम खबरों पर विश्वास नहीं रखते. जब जाएंगे तो देख लेंगे. सीट खाली होगी वहां विधानसभा की, और सीट खाली होने के बाद वहां शिवसेना जीतेगी. ये पहली बात. अगर ये बात सही है तो बीजेपी ये इसलिए कर रही है, वहां जो लोकसभा की सीट है वहां के मुसलमान समाज में फूट डालने की एक कोशिश है. और बाबा सिद्दीकी जैसे लोग अगर ये काम करेंगे तो समाज और देश उनको माफ नाही करेगा. अगर असेल तर ती गोड बातमी आहे, कारण का काँग्रेस हे बंद झालेलं दुकान आहे आणि मातोश्रीच्या अंगणातला खासदार पण आता मातोश्रीवर विश्वास ठेवत नाही. आणि मग या निमित्ताने चला मी आवाहन करतो की ती मातोश्रीची जी काही खेरवाडीची जी सीट आहे विधानसभेची, या उद्धव ठाकरेंनी लढवावी, आदित्य ठाकरेंनी लढवावी, नाहीतर त्यांचा तो कारकून आहे तो परब, अनिल परब, त्यांनी तरी लढून दाखवावी. दुसऱ्यांवर बोट उचलतात ना, आता लढून दाखवावी. हिंमत असेल तर, ढुंगणात ताकद असेल तर. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं संघटन मजबूतीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधण्याच्या दृष्टीनं गाव चलो मोहीम भाजपकडून राबवण्यात येते. 4 फेब्रुवारीपासून 11 फेब्रुवारीपर्यंत ही गाव चलो मोहीम चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत समाजातील विविध घटकांशी संपर्क करून संवाद साधण्यात येईल. तसंच जनतेपर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती पोहोचवली जाईल. या अभियानाअंतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला गावात थांबायचं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7 फेब्रुवारीला नागपूरच्या काटोलमधील पारडसिंगा गावी मुक्कामी असतील, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे धापेवाडा गावात मुक्कामी असणार आहेत. तर याच विषयावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्या जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या मीडिया सेंटरला. तर गाव चलो अभियानामधून मोदी की गॅरंटी गावोगाव पोहोचेल, वातावरण बदलेल, भाजपच्या बावनकुळेंचा दावा पटतो का, यावरती तुम्ही दिलेल्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत त्यावरती आपण थेटपणे जाऊयात. एक्स वरती व्यक्त होताना गोपाळ दंडगव्हाळे म्हणतात, श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी मोदी की गॅरंटी जगानं पाहिली. देशवासियांनी अभूतपूर्व जल्लोष करून बदललेलं वातावरण जगाला दाखवलं. त्यानंतर पुढची महत्त्वाची प्रतिक्रिया येते युट्यूबवरती दिलीप चिक्कार यांचे. दिलीप म्हणतात, निवडणुका आल्या, आता मताचा जोगवा मागितलाच पाहिजे. भाजपची गॅरंटी महाराष्ट्रात तर नाही, कारण त्यांच्या विकसित भारताला लोक हाकलून लावतील. फेसबुकवरती व्यक्त होत आहेत प्रणव काटकर. त्यानंतर इंस्टाग्रामवरती रुपेश घरकर म्हणतात, अजिबात नाही, केंद्र सरकार हे एका व्यक्तीचं कसं असू शकतं, भारत सरकारची गॅरंटी का लिहिली जात नाही. तर भाजपचं गाव चलो अभियान, आज दिवसभरातल्या राजकीय घडामोडी आणि भुजबळांच्या भाजप प्रवेशाची चर्चा या आणि अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवरती बोलण्यासाठी 0 अवरमध्ये आज आपल्यासोबत आपण आमंत्रित केलेला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना. चंद्रशेखरजी, स्वागत आपला आजच्या 0 अवरमध्ये. चंद्रशेखरजी, गाव चलो अभियान सर्वत्र त्याची चर्चा होताना पाहायला मिळते, मात्र अचानकपणे भाजपला आत्ताच गावाकडे जावंसं का बरं वाटलं? भारतीय जनता पक्षाने जे मतं घेतली होती
आणि आम्ही मताचं कर्ज घेतलं होतं आणि मतं घेताना जो मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता 2019 मध्ये, त्या जाहीरनाम्याप्रमाणे मोदीजींनी गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, राष्ट्र कल्याण, देश कल्याण, आत्मनिर्भर भारत या पद्धतीने आम्ही आमचा मॅन्युफॅक्चर पूर्ण केला आहे, जाहीरनामा पूर्ण केला आहे. त्या जाहीरनाम्यात जे काही आम्ही पूर्णता केली आहे ती जनतेपर्यंत पोहोचवावी. मोदींच्या 10 वर्षाच्या संपूर्ण योजना, केंद्र सरकारने केलेलं एकूण एक काम जनतेपर्यंत जावं याकरता गाव चलो आणि घर चलो अभियान आहे आणि संपूर्ण देशात हे अभियान आहे. देशातला 7 लक्ष गावात अभियान आहे. महाराष्ट्रातले 50,000 युनिट आम्ही तयार केले आहेत आणि 50,000 युनिटच्या माध्यमातून 50,000 नेते, जिल्हा परिषदच्या सदस्यापासून तर नगरसेवकापर्यंत आम्ही सर्व नेते एका गावात 24 तास मुक्कामी राहणार आहोत. बरं. आणि 24 तास मुक्कामी राहून आम्ही कार्यकर्ते, प्रवासी कार्यकर्ते म्हणून जाणार आहोत आणि त्या गावात 24 तास मुक्कामी राहून आम्ही सर्व त्या गावातल्या अनुसूचित जाती जमाती, त्या गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक सर्वांना भेटणार आहोत आणि मोदीजींच्या 10 वर्षाच्या विकासाचं संपूर्ण पुस्तक हे घरोघरी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एका लोकसभेमध्ये 1000 युनिट आम्ही तयार केले आहेत. 1000 प्रवासी कार्यकर्ते एका लोकसभेत जाणार, ते मुक्काम करणार आणि त्यातनं 3.5 लक्ष घरी घर चलो अभियान करणार. बरोबर आहे चंद्रशेखरजी, लक्ष प्रवास आहे फार मोठं आहे. त्याच अनुषंगाने पुढचा मला आपल्याला थेट प्रश्न करावासा वाटतो की गावागावामध्ये पोहोचण्याबाबत तुम्ही ठरवलेलं आहे, मात्र भाजपचं एक सर्वात मोठं मिशन आहे ते म्हणजे देशात 400 आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये 45 पार. हे टार्गेट साध्य करण्यासाठी भाजपची रणनीती काय? नाही, आमची रणनीती आम्हाला करायची गरज नाही की मोदीजीवर लोकांचा विश्वास आहे. मोदी की गॅरंटी जनतेला पाहिजे आहे. जनता ही मोदीजीवर विश्वास करते आहे. कारण जे जे जाहीरनामे 2014 आणि 19 मध्ये मोदीजींनी दिले होते त्या जाहीरनाम्याप्रमाणे मोदीजींनी ज्या मताच्या आधारावर प्रधानमंत्री पदावर त्यांनी काम केलं त्या मतदारांना विश्वास आहे. म्हणून मला असं वाटतं 2014 आणि 2019 पेक्षाही मोठं यश महाराष्ट्रात आणि देशात मिळेल आणि मोदीजी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून खूप जास्त मताधिक्य घेऊन ते देशाचे पंतप्रधान होतील. मोदीजींनी केलेले कामं हीच आमची शिदोरी आहे. हेच आमचं मतदारांना त्या ठिकाणी आम्ही त्याच्याकडे जातोय. मला विश्वास आहे की ज्या ज्या घरी आम्ही जातोय, जसं मी 48 लोकसभेमध्ये प्रवास केला, 47,412 लोकांना भेटलो, 16 लोक सोडले तर सर्वांनी मोदीजी म्हटलं. कारण मोदीजींचा विश्वास लोकांवर आहे. पण मग मला एक सांगा, रणनीती अंतर्गतच राज्यसभेचे जे खासदार असतील ते येत्या काळामध्ये आपल्याला लोकसभेच्या रणांगणात दिसतील अशा प्रकारची राजकीय वर्तुळातली चर्चा किती खरी? नाही, या चर्चेला काही अर्थ नाही आहे. जी चर्चा झालीच नाही, ज्या प्लॅटफॉर्मवर व्हायला पाहिजे ती झाली नाही आहे, त्यामुळे जी चर्चा सुरुवातच झाली नाही तर याला कल्पित बातम्याला काही अर्थ नाही. बरं, छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर आहे अशा प्रकारची एक बातमी आलेली होती, किती खरी आहे? खोटी बातमी आहे. ना छगन भुजबळांनी कधी माझ्याशी, ना कधी देवेंद्रजींशी किंवा आमच्या कुठल्याही नेतृत्वही चर्चा केली नाही. छगन भुजबळ हे समता परिषदेचे नेते आहेत, ते आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांचा आमचा कुठलाही संवाद नाही आहे आणि मला वाटत नाही त्यांना गरजही नाही आहे आणि आम्ही त्या ठिकाणी काही त्यांना भाजपमध्ये असं म्हणणार नाही, कारण त्यांच्या ठिकाणी ते सेटल्ड आहे. त्यामुळे भाजपमध्ये ते कधी येणार नाही असं मला, भाजपमध्ये कधी ते येतील असं मला बिलकुल वाटत नाही आणि या चर्चाही व्यर्थ आहे. या चर्चेला काही अर्थ नाही. बरं, भाजपमध्ये काही जणांना थेट घेता येत नाही, त्यासाठीच म्हणून शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याचा थांबा अनेकांना दिला जातोय का? त्या संदर्भातले दिवसभरात चर्चा होत्या. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क करूयात, मात्र थेटपणे ज्या प्रकारचे प्रश्न आपण त्यांना मगाशी विचारलेले होते त्यांनी दिलेली उत्तरं जी आहेत
त्यातून आता जनतेचं समाधान होतं का? त्याचबरोबर भाजपमध्ये मोठ्या नेत्यांचं इनकमिंग सुरू झालंय का? लोकसभेसाठी भाजपची नवी रणनीती काय? या बाबतीत ज्यावेळेला आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारलं त्यामुळे आम्हाला रणनीती आखण्याची गरजच नसल्याचं थेटपणे 0 अवरच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. तर निवडणुकीसाठी भाजपचं असलेलं गाव चलो अभियान या संदर्भातही त्यांनी माहिती दिली आहे. चंद्रशेखरजी, मी थेट प्रश्न आपल्याला करतो. भाजपत घेता येणार नाही त्यांच्यासाठी शिंदे सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हा थांबा देण्यात आलेला आहे का? नाही, मला असं वाटतं की आपल्याला आपण जरा मला पुन्हा प्रश्न विचारा. प्रश्न कुठला आहे? बरं, अनेक जण जे आहेत त्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देता येणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे अजित पवारांची, त्या ठिकाणी अशा नेत्यांना सामावून घेण्याचा, त्यांना थांबा देण्याचा प्रयत्न केला जातोय का? नाही, सामावून भारतीय जनता पक्षामध्ये एवढा स्कोप आहे की मोदीजींच्या नेतृत्वातला आत्मनिर्भर भारत आणि जगातला सर्वोत्तम भारत मोदीजींनी जो संकल्प केलाय त्या संकल्पाला साथ देण्याकरता ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं आहे त्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे. बर, आमच्याकडे भरपूर स्कोप आहे. आम्हाला दुसऱ्याकडे पाठवायची गरज नाही आहे. मोदीजीवर ज्यांचा विश्वास आहे, मोदीजींच्या संकल्पाला पूर्ण करण्याला कोणी तयार असेल भाजपमध्येच आम्ही घेतो. आम्ही दुसरीकडे पाठवणं करण्याला कोणी तयार असेल भाजपमध्येच आम्ही घेतो. आम्ही दुसरीकडे पाठवायची गरज नाही आहे. ज्यांना ज्यांना यायचं त्यांनी भाजपमध्येच यायचं आहे आणि आम्ही त्यांना घेण्यास तयार. मला सांगितलं आहे की मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता, आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याच्या संकल्पाला साथ देण्याकरता जो कोणी येईल त्यांचं आम्ही स्वागत करू. बरं, मला एक विचारायचं आहे की उद्धव यांचा दौरा सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं. या दौऱ्यातून नेमकं त्यांना काय प्राप्त होणार आहे? तर दुसरीकडे थेट टीका करत असताना, देवेंद्रजींवरती टीका करताना ते म्हणतात की पाव उपमुख्यमंत्री होण्यापेक्षा अर्धे मुख्यमंत्री झाला असतात जर तुम्ही आमच्या सोबत असता, तर याची आठवण आज त्यांना तुम्हाला करून द्यावीशी का वाटतेय? मग उद्धवजी फर्स्टेड झालेले आहेत. बर, कारण उद्धवजी जेव्हा रायगडच्या दौऱ्यावर आहेत तेव्हा रायगड जिल्ह्यामधले 5 वेळा आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांचा 25,000 कार्यकर्त्यांसहित काल भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. कालच उद्धवजीचा दौरा सुरू झाला. जनतेला हे माहीत झालं आहे की उद्धवजींना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. उद्धवजीला मतं देणं म्हणजे अशा काँग्रेसला मत देणं आहे ज्यांनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वालाच त्या ठिकाणी छेद दिला. कपिल सिब्बलांनी काल्पनिक आहे म्हटलं प्रभू रामचंद्राला. तिकडे उद्धव ठाकरे गेले आहेत. उदयनिधी स्टालिन जे इंडिया आघाडीमध्ये आहेत, उद्धव ठाकरेंच्या युतीमध्ये आहेत, ते म्हणतात आहे की आम्ही हिंदू सनातन धर्म संपवून टाकू. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान वारंवार काँग्रेसने केला. अशा काँग्रेससोबत उद्धव ठाकरे गेले आहेत आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मत देणं आहे. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना मत देणं आहे. उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्याला मत देणं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरेजी सोबत कोणी जाणार नाही. जसा जसं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल उद्धवजी सोबत कुणी राहणार नाही. जसे इंडिया आघाडीमधलं सारे सोडून गेले, महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे सोबत ते आज दिसतात ते सुद्धा दिसणार नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये होणार आहे. बरं, नक्कीच धन्यवाद. तुम्ही आमच्याबरोबर 0 अवरच्या माध्यमातून सखोल चर्चा केलीत त्यासाठी आणि खूप खूप धन्यवाद आमच्याबरोबर जोडले गेलात त्यासाठी. तर एकंदरीतच आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेला कौल काय आहे तो पाहण्यासाठी आपण थेटपणे जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर एकूण मतं युट्यूबवरती आम्हाला प्राप्त झालेले आहेत 24,000 मतांच्या टक्केवारीकडे जर आपण पाहिलं तर नाही म्हणतात 77%, होय म्हणतात 23%. तर बावनकुळेंचा दावा पटतो का या संदर्भातला आपण हा कौल इंस्टाग्रामवरती ज्यावेळेला विचारलेला होता. होय म्हणतात 26%, 74% जनता म्हणते नाही. फेसबुकवरती देखील अनेक प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या आहेत. फेसबुकवरती आलेल्या प्रतिक्रियांपैकी जर टक्केवारी आपण पाहिली, होय म्हणतात 27%, नाही म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 73%. तर एक्सवरती आलेल्या प्रतिक्रिया त्यांचाही जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते, नाही म्हणणाऱ्यांचा आकडा इथेही जास्ती आहे 72%, 28% म्हणतायत होय.
भाजपनं गाव चलो अभियानाची घोषणा केलेली आहे। साधारणतः 20-22 वर्षांपूर्वी व्यंकय्या नायडू भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना आणि केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वामध्ये एनडीए सरकार असताना ग्राम चलो अभियान सुरू केलेलं होतं। गेल्या 2 वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी देश पातळीवर आपलं नेतृत्व सिद्ध केलं। 2 वेळा केंद्रामध्ये स्वबळावर सत्ता मिळवली। भाजपनं जाहीरनाम्यातील अनेक आश्वासनं पूर्ण केली, अनेक योजना राबवल्यात, विकास कामांवर भर दिलाय। ही सगळी कामं गावागावात पोहोचवण्यासाठी पुन्हा भाजपनं गाव चलो अभियान सुरू केलेलं आहे। फक्त सोशल मीडियावरती हवा दिसतीये म्हणून त्यात न अडकता थेटपणे गावखेड्यात, पाडे तांडे, वाड्या वस्त्यांवरती पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे। याचा त्यांना खरंच कितपत फायदा होतो ते दिसेलच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।